तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 हा 12 राशींना कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. अलिबाग आणि परिसरातील अगदी रायगड जिल्ह्यापासून, कर्जतपासून ते पोलादपूर, मुंबई, पुणे या परिसरातील लोकसुद्धा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याकडे नियमितपणे येत असतात. आपण त्यांचं कुंडली वाचन करून, हस्तरेषा बघून, अंकशास्त्र, नंतर सिग्नेचर ॲनालिसिस या गोष्टींवर आपण त्यांना नियमितपणे मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्यावर त्यांना उपायसुद्धा देत असतो. जे लोक फॉलो करतात, ते उपाय करतात, रेमेडी करतात, त्यांना त्याचा भरपूर फायदा होत असल्यामुळे ते लोकसुद्धा आजूबाजूच्या लोकांना, त्यांच्या मित्रमंडळींना माझ्याकडे नियमितपणे पाठवत असतात. तर आज आपला हा विषय आहे की ज्या काही 12 राशी आहेत आणि येणारं वर्ष एप्रिल 2026 ते एप्रिल 2070 या येणाऱ्या वर्षामध्ये सर्व राशींना हे वर्ष कसं जाईल, त्या कुठल्या विषयांमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये रिलेशनशिप आलं, त्याच्यामध्ये करिअर आलं, नोकरी आला, व्यवसाय आला, कर्जबाजारीपणा आला, विदेश गमन आलं, मॅरेज आलं, रिलेशनशिप आलं, कोर्ट कचेरी आली, या सर्व गोष्टींबाबत कसं या 12 राशीने येणारं वर्ष जाईल याबद्दल आपण एक संक्षिप्त आता चर्चा करू प्रत्येक राशीबद्दल. तर सर्वात पहिली राशी आहे राशीचक्रातील ही मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळ असतो आणि ही पहिलीच राशी असल्यामुळे हे लोक अत्यंत स्वाभिमानी, कॉन्फिडेंट, त्यांची बॉडी लँग्वेज एकदम ॲग्रेसिव्ह, चपळ असतात, महत्त्वाकांक्षी असतात आणि सर्व गोष्टींमध्ये हे लिडरशिप असतात. म्हणजे अगदी शाळेमध्ये जी लोक स्पोर्ट्समध्ये किंवा काय मॉनिटर वगैरे असतात किंवा काय असे कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतात, असे लोक मेष राशीचे तुम्हाला आढळतात. खूप एकदम आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे हे लोक असतात मेष राशी. तर मेष राशीला हे वर्ष एप्रिल 2026 ते एप्रिल 2027 कसं आहे, तर राशीच्या लाभस्थानातून राहूचं भ्रमण आहे. त्यामुळे लाभ होतील, टप्प्याटप्प्याने लाभ होतील. काही ठिकाणी लाभ होते असं वाटत असेल, परंतु लाभ होणार नाही, भास होईल आणि अनपेक्षितरित्या काही ठिकाणाहून लाभ होतील. आपण तिथून अपेक्षा पण केली नव्हती, असं अचानक कुठल्या बिझनेसमधून केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला यावर्षी मेष राशीला लाभ मिळू शकतो. मित्रमंडळींकडून थोडंसं त्रास होण्याची संभावना आहे यावर्षी. मित्रमंडळींना, नातेवाईक लोकांना आपल्याला मदत करावी लागेल, पैशाची मदत करावी लागेल किंवा इतरत्र कुठल्या मार्गाने आपल्याला आपली मदत करावी लागेल. तर राहू मंगळ आणि बुधसुद्धा आत्ता राशीच्या लाभस्थानामध्ये आलेले आहेत. तर आत्ता नजीकच्या काळामध्ये त्या 2 ते 3 महिन्यामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला प्रभाव दिसेल, चांगला तुम्हाला परिणाम दिसेल बिझनेसमध्ये. त्यानंतर यावर्षी पूर्ण पुढचे वर्षभर हर्षल जो ग्रह आहे हा तुमच्या धनस्थानामध्ये, वाणीस्थानामध्ये असणार आहे. तुमच्या वाणीला एक प्रकारे एक शार्पनेस आणि वाणीवर एक प्रकारे प्रभुत्व येणार आहे. एकदम हजरजबाबी असं तुम्हाला फील होईल. हजरजबाबी व्हाल तुम्ही. कुठल्याही प्रश्नाला तुम्ही ताबडतोबपणे सडेतोड उत्तर देऊ शकता, कारण हर्षल नावाचा ग्रह अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत बुद्धिमान ग्रह आहे. जसं बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे, बुध हा कॉलेजमधला प्रोफेसर म्हणता येईल, तर हर्षल हा सायंटिस्ट म्हणता येईल. असा हर्षल सायंटिस्ट, अचाट बुद्धिमत्ता असणारा विक्षिप्त ग्रह तुमच्या वाणीस्थानामध्ये, धनस्थानामध्ये पडल्यामुळे अचानक धनलाभ संभवतो किंवा अचानक धनहानी पण संभवतो. पण धनस्थानामध्ये बसल्यामुळे वाणीवर तुमच्या प्रभुत्व येईल, हजरजबाबीपणा असू शकाल, विनोद करू शकाल भरपूर आणि अस्खलितपणे भाषण, उत्स्फूर्तपणे भाषण तुम्ही करू शकाल. हे हर्षाचं कार्यक्रम आहे. हर्षलची पूर्ण दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर असल्यामुळे छोटे मोठे काही किरकोळ आजारपण, दुखापत होऊ शकते, काही त्याचा काही फारसा मोठा फरक तुमच्यावर पडणार. राशीच्या तृतीय स्थानामध्ये जूनपर्यंत गुरु महाराज भ्रमण करत आहे. तर तृतीय स्थानामध्ये असल्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये एप्रिल आणि मे पर्यंत तुमचे लांबचे प्रवास होऊ शकतात, तीर्थयात्रा होऊ शकते. काही लोकांना विदेश प्रवासाचा सुद्धा योग आहे. काही लोकांना बिझनेससाठी, नोकरीसाठी, एज्युकेशनसाठी देशांतर्गत किंवा देशाच्या बाहेर प्रवास करण्याचा योग आहे. आणि वयस्कर मंडळींना तीर्थयात्रेला जाणे,
सत्संगाला जाणे असे योग येतील, अशा संधी मिळतील, त्यांच्यामध्ये त्यांचं मन रमेल असं आहे. तर जूनपासून हे गुरु महाराज राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये येतील, मेष राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये. चतुर्थ स्थान हे मातेचं स्थान आहे, प्रॉपर्टीचं स्थान आहे, वाहनाचं स्थान आहे, लोकप्रियतेचं स्थान आहे, स्थावर जंगम मालमत्तेचं स्थान आहे. तर या सर्व स्थानामध्ये या स्थानामध्ये गुरु उच्चीचा आहे आणि तब्बल 13 महिने तो इथे भ्रमण करत आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला अत्यंत चांगले आणि प्रभावशाली परिणाम मिळतील. काही लोकांना 4 व्हीलर घेण्याचा योग आहे, काही लोकांना प्रॉपर्टी विकून दुसरी प्रॉपर्टी घेण्याचा योग आहे, काही लोकांना प्रॉपर्टीपासून रेंट धन मिळण्याचा योग आहे, काही लोकांना मातेकडून धन मिळण्याचा योग आहे, मातुल पक्षाकडून मामा लोकांकडून धन मिळण्याचा योग आहे. काही लोक नवीन प्रॉपर्टी, नवीन फ्लॅट, नवीन घर बांधायला सुरुवात करून ते नवीन घरामध्ये, नवीन वास्तूमध्ये राहायला जाण्याचा सुद्धा योग आहे. असा मेष राशीला वास्तुविषयक, वाहनविषयक अत्यंत शुभफळ देणारा हा काळ आहे. तर मेष राशीच्या पंचम स्थानामध्ये केतू महाराज बसले आहेत. तसं पुढचे जवळजवळ वर्षभर तर केतू महाराज जे आहेत संततीविषयक चिंता उत्पन्न करतील. संततीकडून थोडंसं ताणतणाव असे संबंध निर्माण होतील. संतती मनाविरुद्ध वागण्याचा योग आहे. पंचम स्थानामध्ये केतूचं भ्रमण असल्यामुळे उपासनेकडे, नामजपाकडे, अध्यात्माकडे या मेष राशीच्या व्यक्तींचा वर्षभरामध्ये ओढा वाढेल. त्यांना त्याच्यामध्ये रस उत्पन्न होईल आणि त्याच्यामध्ये त्यांचं मन रमू शकेल. तर राशीच्या 10व्या स्थानामध्ये प्लुटो महाराज भ्रमण करत आहे. तर प्लुटो हा नोकरी व्यवसायानिमित्त लांब लांबचे प्रवास घडवून आणण्यासाठी हा प्लुटो महाराज हे असा प्रभाव दाखवतात. व्यक्तींची बिझनेसबद्दल दूरदृष्टी वाढेल. दूर संबंधित भविष्याविषयक निर्णय तुम्ही या वर्षभरामध्ये घेऊ शकता. तुमच्या बिझनेसमध्ये प्लुटो महाराज तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. हा ग्रह मालिकेतला सर्वात लांबचा ग्रह असल्यामुळे आपल्या भविष्यावर ह्याचा परिणाम होत असतो, तुमच्या दूरदृष्टीवर याचा परिणाम होत असतो. तर असं एकंदर शनी महाराज जे आहेत हे सध्या 7.5मध्ये तुमच्या राशीला 12वे बसलेले आहेत मीन राशीमध्ये. तर ते थोडंसं तुमचं हेडॅक, तुमचा लाईफमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये संघर्ष वाढण्याचा योग आहे. खर्च वाढणार आहे, इन्व्हेस्टमेंट होणार आहे तुमची. कोणत्यासाठी तरी हॉस्पिटलमध्ये वारंवार जावं लागण्याचा योग आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने मेडिकलवर किंवा कोर्ट कचेरीवर थोडाफार खर्च काही जातकांना भोगावा लागेल किंवा त्यांना त्याचा परिणाम दिसून येईल. असं हे 7.5 सध्या चालू आहे. 7.5ची पहिली 2.5 वर्ष चालू असल्यामुळे मेष राशीच्या अडचणी थोडे वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यावर उपाय म्हणजे आपलं शनी महाराजांचे जे स्वामी आहेत मारुतीची उपासना, बजरंग बाण म्हणणे, मारुती स्तोत्र पठण करणे, हनुमान चालीसा म्हणणे आणि नियमितपणे शनिवार गुरुवार देवळात जाणे, खास करून मारुतीच्या देवळात जाणे, तिथे जाऊन 1-10 मिनटं ध्यानधारणा करणे, मारुती मंत्र जप स्तोत्र म्हणणे, या उपायाने त्यांना 7.5वर कंट्रोल करता येईल आणि 7.5चा प्रभाव कमी करता येईल. तर आता राशीचक्रातील आपली दुसरी राशी आहे वृषभ. तर वृषभ राशीचा स्वामी मालक हा शुक्र असतो. तर वृषभ राशीची ही काय जातक असतात हे आकर्षक दिसायला असतात, मनमिळावू असतात, शांत स्वभावाचे असतात, परंतु हे थोडेसे स्लो आणि आळशी असतात. त्यांना पुश करावं लागतं, त्यांना मोटिवेट करावं लागतं. जर ह्यांच्यापुढे काय उद्देश नसेल आणि ह्यांच्यापुढे काय काम नसेल तर हे गाद्या गिरद्यांवर घरामध्ये लोळत पडलेले असतात. अगदी नाईलाज म्हणून काम करतात. आराम करण्याकडे आणि लक्झुरियस लाईफ जगण्याकडे यांचा कल असतो वृषभ राशी. मेहनत कशी वाचवता येईल असं यांच्याकडे. परंतु एकदा कामाला लागले का ऐकत नाही. परंतु ह्यांना पुश करावं लागतं, मोटिवेट करावं लागतं, पारणी टोचलं तेव्हा हे कामाला सुरुवात करतात. तर ह्यांच्या या आळशीपणामुळे आहे ना घरामध्ये यांच्याविषयी भानगडी वगैरे यांना बोलताना टोमणे वगैरे ऐकावं लागतं वृषभ आणि हे थोडेसे आळशी असतात त्याच्यामध्ये. तर वृषभ राशीला हे वर्ष एप्रिल 2026 ते 27 एप्रिल 2027 पर्यंत कसं जाईल वृषभ राशी. तर वृषभ राशीच्या धनस्थानामध्ये गुरु महाराज होते गेले 10 महिने. आता 1 जूनपासून वृषभ राशीच्या तृतीय स्थानामध्ये गुरु महाराज येणार आहेत. तर आता 2 महिने गुरु महाराज धनस्थानामध्ये आहेत. आता काहीतरी धनलाभ करून जाणार. तर हे लोक शेअर मार्केटमध्ये आपलं नशीब आजमावू शकतात, लॉटरीमध्ये आजमावू शकतात. प्रॉपर्टी डीलर आहेत त्यांना चांगला प्रॉफिट या 2-3 महिन्यामध्ये होऊ शकतो. त्यांचा एखादा मोठा डील वगैरे व्यवहार होऊ शकतो.
त्यानंतर छोटे व्यापारी आहेत वृषभ राशीचे, त्यांना सुद्धा पुढच्या 2 महिन्यात तेजीचा अनुभव येईल आणि नवीन गुंतवणूकदारांना सुद्धा चांगल्या संधी उपलब्ध होतील वृषभ राशी. आता त्यांना वृषभ राशीला तिसरा गुरु येईल 1 जून 2 जूनपासून राशीला तिसरा गुरु. त्यामुळे लहान प्रवास संभवतात, राहण्याचं ठिकाण बदलण्याची, नोकरीचं ठिकाण, व्यवसायाचं ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. काही लोकांना सरकारी नोकरी किंवा कंपनीमध्ये कामाला असते, त्या डिपार्टमेंटमध्ये बदली किंवा दुसऱ्या शहरात बदलीचे योग आहेत. लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होण्याचे भरपूर योग आहेत. कारण गुरुजी महाराज जे बसले ते आपल्या कर्क राशीमध्ये येणार आहेत, आपल्या उच्च राशीमध्ये. तर सगळ्याच राशींना त्यांची खूप छान फळं मिळणार आहेत. सगळ्या राशींनी याचा फायदा उठवून आपल्याला पुढे लाईफमध्ये काही व्हॅल्यू ॲड करण्यासाठी प्रयत्न जरूर करत आहे. तर आता हे राशीच्या ज्या तृतीय स्थानामध्ये गुरु येतील त्यांची पूर्ण दृष्टी आहे विवाह स्थानावर आहे, भाग्यस्थानावर आहे, लाभस्थानावर आहे. तर गुरुची दृष्टीला अमृत बोलतात. गुरुची 5वी 7वी आणि 9वी अमृत दृष्टी असते. ज्या स्थानावर गुरु महाराज दृष्टी टाकतात त्या स्थानाचे अत्यंत शुभ फळ जातकाला अनुभवायसाठी. आता हे गुरु महाराज वर्षभर उच्च राशीत असल्यामुळे त्यांची अत्यंत चांगली फळं सर्वच जातकांना मिळतील. तर ज्या जातकांचा विवाह इच्छुक जे आहेत वधूवर, त्यांचे विवाह निश्चितच जमतील येत्या वर्षभरामध्ये. त्यांना अगदी मनासारखा व अपेक्षेपेक्षा चांगला जोडीदार मिळेल आणि त्यांचा विवाह होईल. ज्या लोकांना संततीसाठी इच्छुक असतील त्यांना त्याची संततीची प्राप्ती होईल. काही लोकांना विदेश गमनसाठी प्रयत्न करत असतील तो त्यांना योग येऊ शकतो. कारण तृतीय स्थानातल्या उच्चीच्या गुरुची दृष्टी वृषभ राशीच्या भाग्यस्थानावर असल्यामुळे भाग्य उजवण्यासाठी गुरु महाराज पूर्णपणे सपोर्ट करतात वर्षभर. तर वृषभ राशींनी आपला चांगल्या काळाचा जरूर उपयोग घ्यावा. नवीन बिझनेस चालू करावेत, नवीन प्रयोग चालू करावेत, नवीन शिक्षण घ्यावं, नवीन ट्रेनिंग घ्यावं, असा एखादा नवीन उपक्रम चालू करायला त्यांना हरकत नाही आपल्या आवडीनुसार. आणि गुरु महाराजांची पूर्ण 9वी दृष्टी लाभस्थानावर असल्यामुळे लाभात तर वाढ होणारच आहे. जे तुम्ही काय काम कराल त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला लाभ मिळेल. तुम्ही जे काही रिस्क घ्याल, बिझनेस खोलाल त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे या गुरु महाराजांमुळे. तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये केतू महाराज आहेत. घरामध्ये कधीमध्ये नरम गरम वातावरण राहील, कधी कोणत्या काही माता भगिनींची तब्येत थोडीशी डाऊन होण्याचे योग आहे. केतू महाराज बसलेत आईच्या स्थानामध्ये, मातेला त्रास होऊ शकतो. प्रॉपर्टी विषयक कुठल्या तरी प्रॉपर्टीमध्ये काहीतरी तंटे बखेडे होऊ शकतात, काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वगैरे येऊ शकतं, मतभेद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, कोर्ट कचेरी मॅटर होऊ शकतं. सगळ्याच नाही, अर्थात त्याला इतर ग्रहांचे पण कसं काय योग वगैरे असतात त्याच्यावर हे सर्व असतं. त्या एकाच म्हणून सांगता येत नाही, पण एकंदरीत केतू महाराज ही अशी परिस्थिती निर्माण करू शकतात. आता वृषभ राशीच्या भाग्यस्थानामध्ये प्लुटो आहे. वृषभ राशीचे बरेच वर्ष प्लुटो महाराज राशीच्या भाग्यस्थानामध्ये आहे. तर प्लुटो महाराज हे अतिशय लांबचे ग्रह असल्यामुळे पुढे घडणाऱ्या घटनांचा या व्यक्तींना वृषभ राशीला थोडासा अंदाज येऊ शकतो. त्या पद्धतीने त्यांचे इंट्युशन पॉवर आहे त्यांना सूचना देऊ शकतो. त्यांची जे काय इनर कॉन्शियसनेस आतला आवाज आहे हा त्यांना मार्गदर्शन करू शकतो. तर वृषभ राशीच्या व्यक्तीने जर का ध्यानधारणा केली आणि जर का चॅन्टिंग केलं, मेडिटेशन केलं तर नक्कीच त्यांची ही पॉवर प्लुटो महाराजमुळे वाढणार आहे. तर सध्या राशीच्या दशमस्थानामध्ये बुध, मंगळ, राहू महाराज बसलेले आहेत. राहू कुंभेचे आहेत दशमस्थानामध्ये. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये प्रगती दिसते आहे. काही लोकांना विमान प्रवासाचा योग आहे, लांब लांबचा प्रवास करण्याचा योग आहे. काही लोकांना वृषभ राशीच्या काही व्यक्तींना बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, कॉम्पिटिशनला, अंतर्गत राजकारणाला तोंड द्यावं लागेल. पण अंतिम विजय वृषभ राशीचाच असेल. राशीच्या लाभस्थानामध्ये सध्या शनी महाराज आणि नेप्ट्यून महाराज. तर लाभात शनी असल्यामुळे भरपूर मोठे मोठे लाभ संभवतात. ज्या पूर्वी केलेल्या आपल्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्यातून आपल्याला रिबेट्स आणि चांगले प्रॉफिट आता चालू होतील वृषभ राशीच्या लोकांना. काही प्रॉपर्टी आहेत त्या हातात येतील. काही लोकांना वारसा हक्काने संपत्ती प्राप्त होईल. काही लोकांना अचानक धनलाभही संभवतो. शेअर मार्केटमध्ये जे लोक आपलं नशीब आजमावू शकतात वृषभ राशीचे लोक, त्यांना शनी महाराज निश्चित मदत करतात. तर हे आलं आपलं वृषभ राशी. आता आपली पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीचा स्वामी बुध महाराज आहेत, ज्यांचा कलर ग्रीन आहे आणि अत्यंत वेगाने ते सूर्याभोवती भ्रमण करत असतात. गुरु हा बुद्धिमत्तेचा कारक आहे. सर्व स्टुडंटना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी
बुध महाराजांना ॲक्टिवेट करणं किंवा त्या संबंधीचे उपाय रेमेडी करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. मिथुन राशी ही बुधाची राशी असल्यामुळे हे नेहमी त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसतात, अत्यंत चंचल असतात, शार्प बुद्धी असते, परंतु थोडेसे कंजूस आणि स्वार्थीपणाकडे यांची वृत्ती असते. भांडायला हे पुढे पुढे असतात, ॲग्रेसिव्ह असतात, मात्र अंगावर आल्यानंतर मात्र हे पळून जातात. अशी ही भित्री रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीची माणसं ही जात्याच हुशार आणि सावध असतात. त्यांना तुम्ही फसवू शकत मिथुन राशीच्या माणसाला. आणि वाणीवर प्रभुत्व असतं, गोड बोलून लोकांकडून काम साधून घेण्याकडे हे अत्यंत हुशार असतात मिथुन राशीची माणसं. आणि काही अवगुण पण असतात, नको त्या माणसाला नको ती गोष्ट सांगणे, लोकांचे बिंग फोडणे वगैरे वगैरेमध्ये यांचा हातखंडा असतो मिथुन राशीची माणसं. पण मिथुन राशीची माणसं विनोदी सुद्धा असतात. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये एखादा मिथुन राशीचा माणूस आहे, त्या ग्रुपमधलं वातावरण हसत खेळत आनंदी असं असतं. म्हणजे ते या लोकांमुळे वातावरण एकदम लाईट आणि एकदम डिसेंट होतं असं आहे. तर मिथुन राशीच्या गेले 10 महिने मिथुन राशीच्या प्रथम स्थानामध्ये आत्मा, शरीर आणि मनाच्या स्थानामध्ये गुरु महाराज वास्तव्य करून आहे. अजून 2 महिने आहेत गुरु महाराज. गेले वर्षभर तर आपली जी काय मिथुन राशीच्या जातकांची जी मनस्थिती होती ही अत्यंत आनंदी, फ्रेश वाटत होतं. त्यांना उत्साह वाटत होता अंगामध्ये, बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये. चांगल्या प्रकारचे हार्मोन्स, पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेशन होत होतं. गुरु महाराज तिथे बसले आहेत, खूप छान वाटत होतं, ग्रेट फील होत होतं. त्याच्यामुळे भरपूर आपली कामं झाली, भरपूर आपण प्रगतीचा टप्पा गाठला. काही लोकांनी परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलं, काही लोकांना MPSC UPSCमध्ये मिथुन राशीच्या जातकांनी यश मिळवलेलं आहे गेल्या 10 महिन्यामध्ये. कारण गुरु महाराज प्रथम स्थानामध्ये बसले. त्यांची पूर्ण दृष्टी पंचम स्थानावर आहे, संतती स्थानावर या गुरु महाराजांची दृष्टी असल्यामुळे काही नवदाम्पत्यांना गोड बातमी मिळेल, संततीविषयक शुभफळं मिळतील. काही लोकांना रिझल्ट चांगला येईल, काही लोकांना चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये पास होऊन उत्तीर्ण होतील, काही लोकांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळेल मिथुन राशीच्या जातकांना. तर आणि गुरुची दृष्टी विवाह स्थानामध्ये असल्यामुळे पूर्ण सप्तम दृष्टीने, अमृत दृष्टीने गुरुची दृष्टी विवाह स्थानावर असल्यामुळे जे काही मिथुन राशीचे जातक जे आता म्हणजे वयासाठी म्हणजे विवाहासाठी उत्सुक झालेले आहेत, त्यांचं वय वाढत चाललेलं आहे, तो ज्यांचे विवाह काही कारणामुळे लांबलेले आहेत, अशा सर्वांना गेले 10 महिन्यामध्ये उत्तम अनुभव आले असेल. पुढच्या 2 महिन्यात त्या मिथुन राशीच्या जातकांना विवाह होण्याचे, विवाह जमण्याचेच योग आहेत. त्यानंतर मिथुन राशीच्या जातकांना दुसरा गुरु चालू होईल जून 2026 ते जुलै 2027. हा जो पिरियड आहे जूनपासूनचा पिरियड, हा मिथुन राशीच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या, करिअरदृष्ट्या, पैशाच्या बाबतीत अतिशय उत्तम जाणार आहे. उच्चीचा गुरु येणार आहे त्यांच्या धनस्थानामुळे. तर बिझनेस भरपूर चालेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ज मिळतील, पगारवाढ मिळेल, प्रमोशन मिळेल, वाणीवर प्रभुत्व येईल, अनेक ठिकाणी त्यांचा प्रभाव पडेल, इन्व्हेस्टमेंट होईल, पूर्वी इन्व्हेस्टमेंट केले असेल त्यातून रिटर्न्स चालू होतील. असा अत्यंत करिअरसाठी आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीच्या माणसांना पुढचं वर्ष तर खूपच छान जाणार आहे. मिथुन राशीच्या तृतीय स्थानामध्ये केतू महाराज विराजमान आहे. तर शेजारी पाजारी लोकांबरोबर संबंध कमी होऊ शकतात, आणले जाऊ शकतात. नातेवाईक लोक, भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध थोडे बिघडू शकतात, नीट अंडरस्टँडिंग होऊ शकतं, अबोलात होऊ शकतो वगैरे वगैरे. असं काही जातकांना, मिथुन राशीच्या जातकांना याचा अनुभव येऊ शकतो. बाकी मिथुन राशीला पूर्ण वर्ष अतिशय उत्तम जाणार आहे. आता पुढील रास कर्क रास. तर कर्क राशीचा स्वामी गुरु, कर्केचा स्वामी गुरु आणि ही कर्क राशीचा स्वामी चंद्राची ही स्वरास आहे. तर आता राशीच्या 12व्या स्थानामध्ये गुरु महाराज गेले 10 महिने वास्तव्य करून होते. आता जून महिन्यापासून, जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गुरु महाराज कर्केमध्ये उच्चीचे येणार आहेत. त्यामुळे 4 उंगलिया घी में सर काढायने अशी कर्क राशीच्या व्यक्तींची अवस्था होणार आहे गेले वर्षभर. म्हणजे काय म्हणतात ते, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं यांची मनाची स्थिती असणार आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल असणार आहेत, आर्थिक बाब अनुकूल असणार आहे, मन खूप खुश असणार आहे, स्पिरिच्युअलिटीकडे ओढा वाढणार आहे सगळ्या जातकांचा. नंतर आपापसात रिलेशनशिप सुधारणार आहेत. सर्व म्हणजे गुरु महाराज उच्चीचे आल्यामुळे सर्व पृथ्वीवर हे युद्ध वगैरे जे चालू आहे, हे युद्ध संपून जग हे वर्षभराचा पुरतं का होईना पण एक शांततेचा, सुबत्ततेचा, आनंदतेचा अनुभव हे जग घेणार आहे.
खूप नवीन नवीन शोध या वेळात लागू शकतात गुरु महाराज उच्चीचे असताना. आणि जे काही लोक आहेत, त्यांच्या जनता आहे, त्यांच्या लाईफमध्ये निश्चितच काहीतरी प्रगती गुरु महाराज कर्केला असल्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये चांगला प्रभाव सगळ्या जातकांना पडणार. तर राशीच्या प्रथम स्थानामध्ये गुरु येणार आहेत. त्यांची पूर्ण दृष्टी विवाह स्थानावर असणार आहे. तर विवाहाचा योग तर बनतोच आहे. विवाहसुद्धा अतिशय थाटामाटात धूमधडाक्यात मनासारख्या ठिकाणी मनासारख्या व्यक्तींबरोबर होऊ शकतात. ज्यांचं प्रेम प्रकरण आहे त्यांचेसुद्धा विवाह या तारखेपर्यंत या कालावधीमध्ये होऊ शकतात. आणि येणारा काळ 13 महिने अतिशय उत्तम आहे. कर्क राशीला पूर्ण दृष्टी गुरुची नववी दृष्टी प्रथम स्थानावर भाग्यस्थानावर पडणार आहे. भाग्य उजळणार आहे त्यांचं. अनेक व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील कर्क राशीच्या व्यक्तींना. नवीन व्यक्ती, चांगल्या व्यक्ती जीवनात येतील. त्यांचं मार्गदर्शन मिळेल. काही लोक सत्संगाला जाऊ शकतात, काही लोक अध्यात्माकडे वळू शकतात. भरपूर तीर्थयात्रांच्या ठिकाणी भरपूर तुम्हाला गर्दी दिसेल या कालावधीमध्ये. आणि अतिशय शुभफलदायक घटना जनतेच्या बाबतीत कर्क राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत या वर्षाभरामध्ये होऊ शकतात. तर अशी ही कर्क रास आहे. तर आता त्यापुढील रास आहे सिंह रास. आता सिंह राशीबद्दल आपण थोडी चर्चा करू. सिंह रास राशीचक्रातील 5वी रास आहे. आणि जे आपल्या आकाशगंगेचे रुलिंग जे आहेत सूर्य महाराज, हे या राशीचे मालक हे अधिपती आहेत. तर सिंह राशीच्या व्यक्ती या अत्यंत रुबाबदार, छाती भरदार, खांदे उंच, भारदस्त चेहरा आणि बघता क्षणी त्यांच्याविषयी आदर वाटावा असं या व्यक्तींचं व्यक्तिमत्व बहुतांश असतं. अर्थात इतर ग्रहमान पण अवलंबून आहे. तर सिंह राशीच्या व्यक्तींना कोणत्यावरही अन्याय केलेला आणि अन्याय सहन केलेला त्यांना आवडत नाही. ते कोणत्यावरही अन्याय करत नाही. अन्यायाचं परिमार्जन करण्याचं काम ते करतात. म्हणजे एखाद्या सिंह राशीकडे एखादा व्यक्ती गेला आणि सांगितलं की मला अमुक त्रास आहे की अमुक व्यक्तिमत्व त्रास आहे, तर निश्चितच सिंह महाराज काहीतरी ॲक्शन घेऊन अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांना सोबत घेऊन जाण्याकडे त्यांचा कल असतो. सर्वांचं सुखदुःख विचारपूस करणे, प्रत्येकाला मदत करणे, सर्वांची काळजी घेणे, सर्वांना सुरक्षितता देणे, असं जबाबदारीने वागणे, लिडरशिपने वागणे, असं मोठ्या मनाचे हे सिंह राशीचे लोक असतात. तर सिंह राशीच्या लाभस्थानामध्ये 10 महिने गेले गुरु महाराज होते. भरपूर लाभ झाला असेल सिंह राशीच्या जातकांना. बँक बॅलन्स वाढला असेल, भरपूर बिझनेस वाढला असेल, नोकरीमध्ये काही लोकांना प्रमोशन मिळालं असेल, काही लोकांच्या कोर्ट कचेरीचा निकाल लागला असेल त्यांच्या बाजूने, काही लोकांनी आपल्या सिनियर लोकांची मनं जिंकली असतील. असा अत्यंत शुभफलदायक अनुभव गेल्या वर्षभरामध्ये 10 महिन्यामध्ये सिंह राशीने घेतला. आता राशीच्या 12व्या स्थानामध्ये, सिंह राशीच्या 12व्या स्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत साधारण 1 जूनच्या पहिल्या आठवड्यात. तर सिंह राशीच्या 12व्या स्थानामध्ये गुरु येतात, त्यामुळे पिक्चर थोडंसं चेंज होईल. काय होऊ शकतं गेल्या पुढच्या वर्षभरामध्ये, जून 2026 ते जुलै 2027 सिंह राशीला गुरु महाराज 12वे आहेत. गुरुबळ नाही आहे. कुठेतरी आपला बिझनेस थोडासा रखडला आहे, मागे पडला आहे, स्टेबल झाला आहे किंवा थोडासा रिड्यूस झाला आहे असं सिंह राशीची जातकांना अनुभव. हेडॅक वाढेल, ऑब्स्टॅकल्स वाढतील लाईफमध्ये, संघर्ष वाढेल, नको त्या व्यक्तींना तोंड द्यावं लागेल, नको त्या प्रसंगाला तोंड द्यायला लागू शकतं. परदेश प्रवास होऊ शकतो, तीर्थाटन होऊ शकतं. ॲज अ व्हॅकेशन टूर म्हणून फॅमिलीला घेऊन, मित्रमंडळी घेऊन लांब प्रवास, जिथे जंगलाच्या ठिकाणी, ट्रेकिंगला, असे भरपूर प्रवास या कालावधीमध्ये सिंह राशीनं होऊ शकतात, घडू शकतात, मिळू शकतात, असं त्यांना अनुभव येऊ शकतो. खर्च वाढणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींचा, कारण 12वा गुरु तो पण उच्चीचा असल्यामुळे खर्च निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे बँक बॅलन्स थोडीशी त्यांची कमी होणार आहे. आणि सिंह राशीला 8वा शनी चालू असल्यामुळे थोडंसं शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे स्नायूंचं दुखणं किंवा सांधेदुखी वगैरे असे त्रास काही व्यक्तींना त्यांच्या ग्रहमानानुसार, ग्रहयोगानुसार होऊ शकतात, अशी संभावना सिंह राशीची बनते. राशीचक्रातील पुढील 6वी रास आणि मधली रास आहे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी परत बुध महाराज आले. कन्या रास ही अत्यंत बोलकी असणारी राशी आहे. माझी स्वतःची रास कन्या आहे. हे लोक खूप अभ्यासू असतात. त्यांना गूढ गोष्टींबद्दल खूप क्युरियोसिटी असते. हे लोक चालाक असतात, चपळ असतात, दूरदृष्टी असते यांच्यामध्ये. अत्यंत व्यवहार चाणक्य असतात आणि थोडंफार पैसे बचत करण्याकडे, कंजूसी करण्याकडे यांचा कल असतो. परंतु जेव्हा यांची आर्थिक परिस्थिती सुधारते
तेव्हा मात्र हे दिलदारपणे खर्च करू शकतात. सिंह कन्या रास भित्री असणारी ही रास आहे. शक्यतो भानगडी मिटवण्याकडे यांचा कल असतो. कोणत्या अध्यात्म मध्यात असतात. यांच्याकडे कोण सल्ला मागायला आला तर हे अचूक सल्ला देऊ शकतात आणि त्यांचा सल्ला जो असतो हा परफेक्ट समोरच्याला लाभ पडतो. त्या सल्ल्यानुसार जर कोणी व्यक्ती वागली आणि कन्या राशीचा हा एक मोठा रेप्युटेशन असतं समाजामध्ये की त्यांच्याबद्दल लोकांना माहीत असतं की ह्या माणसाकडे गेलं तर निश्चितच आपल्याला मार्गदर्शन मिळेल, उपाय मिळेल, गायडन्स मिळेल, मदत मिळेल, नाही ॲक्युरेट मिळेल असा लोकांचा कन्या राशीवर विश्वास असतो. परंतु कन्या राशी कशी थोडीशी चालाक स्वार्थी असल्यामुळे ह्यांच्याबरोबर व्यवहार करताना थोडंसं सावधगिरी आपल्याला बाळगायला पाहिजे कन्या राशी. तर आता वर्षभर कन्या राशीच्या दशम स्थानामध्ये गुरु महाराज भ्रमण करत होते. निश्चितच नोकरी, व्यवसाय, प्रोफेशन, करिअर आणि पिता असं हे दशम स्थान आहे. कर्मस्थानामधून गुरुचं भ्रमण होतं गेले 10 महिने कन्या राशी. तर ह्या गेल्या 10 महिन्यामध्ये कन्या राशीना बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये खूप वाढ दिसून आली, उत्पन्न दिसून आलं, उत्पन्न वाढलं, त्यांचा बिझनेसचा आवाका वाढला, लांब लांबच्या ऑर्डर, लांब लांब पूर्ण बिझनेस वाढला, बिझनेसच्या त्यांच्या कक्षा आहेत त्या विस्तृत रुंद झाला, आवाका वाढला, व्हॉल्यूम वाढला बिझनेसचा, नोकरीमध्ये करताना प्रमोशन वगैरे या सर्व गोष्टी 10 महिन्यामध्ये घडून आल्या. अजून 2 महिने गुरु महाराज कन्या राशीच्या कर्मस्थानामध्ये विराजमान. तर जाता जाता काहीतरी कन्या राशीला ते लाभ देऊ शकतो. ज्यांचे प्रमोशन अडकलेले आहेत त्यांना प्रमोशन मिळू शकते. काही लोकांना बिझनेसमध्ये उछाल दिसू शकतो. लग्नाच्या बाबतीत मात्र हे कन्या राशीच्या जातकांना हे एवढे का अनुकूल नव्हते. परंतु आता राशीला 11व्या स्थानी, कन्या राशीला 11व्या लाभस्थानामध्ये गुरु महाराज येणार आहेत. त्यांचं भ्रमण 13 महिने तिथे आहे. उच्चीचे असल्यामुळे आणि लाभस्थानामध्ये असल्यामुळे कन्या राशीला भयंकर मोठा लाभ संभवतो. प्रॉपर्ट्या विकून म्हणा, शेअर मार्केटमध्ये म्हणा, अजून इतर ठिकाणी लाभ त्यांना होईल कन्या राशी. लाभस्थानातल्या गुरुची पूर्ण दृष्टी पंचम स्थानावर असल्यामुळे संततीच्या बाबतीत खूप चांगल्या शुभफलदायक घटना घडतील. संततीची प्रगती बघू शकाल, संततीची मॅरेज बघू शकाल, संतती विदेश गमन जाऊ शकते, संततीला चांगले मार्क, पुरस्कार ह्या गोष्टी संततीकडून सुख संभवते. संततीमध्ये वाढ होण्याची संभावना आहे. तर हे पंचम स्थानाबद्दल कन्या राशीचे. आता 11व्या गुरुची पूर्ण दृष्टी कन्या राशीच्या विवाहस्थान. तर विवाह तर होणारच आणि ते पण गुरु महाराज उच्चीचा असल्यामुळे जे काही वधूवर रखडलेले आहेत, अगदी 45, 50, 55च्या पुढे पण जे लोक आता रखडलेले आहेत त्यांचं सुद्धा या जो गुरु महाराज कर्क राशीचं भ्रमण करत आहे त्या भ्रमण कालावधीमध्ये अशा अडकलेल्या, रंजले गांजलेल्या लोकांचे सुद्धा विवाह संभवतात. इव्हन जे लोक हँडिकॅप आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीने जोडीदार मिळून त्यांचा सुद्धा संसार गुरु महाराज या वर्षभरामध्ये मार्गी लावतात. अतिशय सुंदर भ्रमण आणि काळ कन्या राशीला आहे पुढचे जवळपास 15 महिने. कन्या राशीच्या विवाह स्थानामध्ये शनी महाराज बसलेले आहेत. तर बाकीच्या ग्रहमानानुसार शनी राशीचं असं म्हणता येईल कन्येच्या सप्तम स्थानामध्ये, विवाह स्थानामध्ये शनी. तर त्याच्यामुळे थोडं वैवाहिक जोडीदाराकडून थोडं बोलणं ऐकायला लागू शकतं कन्या राशीला. थोडेसे वादविवाद, मतभेद होऊ शकतात, अबोला होऊ शकतो. आता इतरत्र ह्या गोष्टींबद्दल इतर ग्रहमान पण तसं त्याला कारणीभूत असतं. एक ते शनी महाराज काही नसतात आणि वर्तमान काळातली कर्मसुद्धा या गोष्टीला कारणीभूत असतात. तर एकंदरीत कन्या राशी ही या पूर्ण आता वर्षभरामध्ये खूपच पॉवरफुल आहे. 12 राशींमध्ये पुढचे 13, 14, 15 महिने अतिशय फास्ट त्यांची प्रगती होणार आहे. बरीच लांबची मजल हे कन्या राशीचे जातक पुढच्या 13-15 महिन्यामध्ये मारणार आहेत. पुढची रास आहे आपली तुळा रास. तुळा रास ही 7वी रास आहे राशीचक्रातील. तुळा रास शुक्र हा या राशीचा मालक आहे. तुळ म्हटलं का ताराजू, ताराजू म्हटलं का जज. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल कोर्टामध्ये की तराजू घेऊन जज महाराज उभे असतात, न्यायदेवता उभी आहे. तर तंतोतंत ते तुळ राशीला सूट होतं. तूल ही एकदम बॅलन्स रास आहे. ह्यांचं कुठेही तोल जात नाही. सगळ्या भावना, षड्विकार, इच्छा सगळ्या यांच्या कंट्रोलमध्ये असतं आणि बॅलन्समध्ये असतं. तूळ राशीचा माणूस तुम्हाला अति जेवताना दिसणार नाही आवडला म्हणून. तूळ राशीचा माणूस अति खर्च करताना दिसणार नाही. तूळ राशीचा माणूस अति बोलताना दिसणार नाही. सगळं त्यांच्या बॅलन्समध्ये आणि कंट्रोलमध्ये असतं. कुठे थांबायचं हे तूळ राशीच्या माणसांना एकदम परफेक्ट, एकदम बॅलन्स. म्हणजे हे अशा व्यक्ती असतात की ह्यांना तुम्ही नाव ठेवू शकत किंवा ह्यांच्या स्वभावामध्ये फॉल्ट नाही. एकदम परफेक्ट जंटलमॅन अशा ह्या व्यक्ती असतात तूळ राशीच्या. अर्थात शुक्रातील असल्यामुळे दिसायला एकदम आकर्षक, केस कुरळे, डोळे आणि चेहरा एकदम आकर्षक असतो.
आणि सभ्य असतात, सौम्यपणे बोलतात, वागणं बोलणं सुद्धा एकदम जेंटलमॅन असतं, स्त्रियांचा रिस्पेक्ट करतात, मोठ्यांचा आदर करतात आणि कायद्याने चालण्याकडे यांचा कल असतो. गुन्हेगारीमध्ये तुम्हाला तुळ राशीची माणसं दिसतात. आणि जे लोक कोर्टामध्ये असतात, जज असतात, ते बहुतांशी जज लोक जे असतात ते 50% जज मला तुळ राशीचे अनुभव असेल. उत्तम न्याय देऊ शकतात, खरं खोट्याची जाण असते, सत्य असत्य पाप पुण्य चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्या प्रकारे यांचं बिहेवियर असतं. तर आता तुळ राशीबद्दल आपण विचार करू. तर तुला राशीच्या भाग्यस्थानामध्ये सध्या गुरु महाराज वर्षभर प्रवास करत होते, 10 महिने. गेले 10 महिने तर तुळ राशीला भाग्यकारक घटना घडल्या असतील, नवीन संधी उपलब्ध झाल्या असतील, अनेक ठिकाणाहून लाभ झाला असेल, नवीन माणसं लाईफमध्ये आली असतील, पॉझिटिव्ह प्रभाव पडला त्यांच्यावर. कारण भाग्यस्थानातला गुरु अत्यंत शुभ फलदायक होता तुळ राशी. अर्थात तो कुठल्या राशीवर आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आता गुरु महाराज तुळेच्या दशमस्थानामध्ये येतात जूनच्या पहिल्या आठवड्यात. तर राशीच्या तुळा राशीच्या नोकरी, व्यवसाय, प्रोफेशन, करिअर आणि पिता अशा स्थानामधून गुरुचं भ्रमण 13 महिने होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पुढचे 13 महिने. तर अशी तुळ रास ही नोकरी व्यवसायाच्या बाबतीत अत्यंत बलवान होईल. खूप वरची मजल मांडू शकतात. ज्यांना सरकारी नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, तुळ राशीच्या व्यक्ती, त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. काही व्यक्तींना प्रमोशन मिळेल, काही व्यक्तीच्या लांबच्या ठिकाणी परंतु प्रमोशनवर ट्रान्सफर होईल. काही व्यक्तींना नवीन संधी मिळू शकते, नवीन व्यवसायाची, नवीन नोकरीची. काहींना अचानक विदेश गमनासाठी, ट्रेनिंगसाठी, प्रोजेक्टसाठी तुळ राशीच्या व्यक्तींना जावं लागेल. असे अत्यंत शुभ फलदायक घटना तुळ राशीच्या बाबतीत वर्षभरामध्ये होऊ शकतात. आणि अध्यात्माकडे ओढा वाढेल, त्यानंतर स्पिरिच्युअलिटीकडे ओढा वाढेल. काही तुळा राशीच्या व्यक्ती मांसाहाराकडून शाकाहाराकडे वळू शकतात. पण तुळा राशीच्या व्यक्ती या जात्याच प्रेमळ असतात, नीटनेटक्या वागणारे असतात, साफसफाई करणारे असतात, स्वच्छ आणि सुबक असतात. त्यांचं राहणीमान टापटीप आहे. तर हे टापटीपणा, सुबकपणा, स्वच्छता अजून वाढणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते आपल्या दैनंदिन जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी ते हँडल करू शकतात पुढच्या वर्षभरामध्ये. तर तुळेच्या रोग आणि शत्रुस्थानामध्ये शनी, शुक्र, नेपच्यून वगैरे आहेत. तर बरेच वर्ष हा नेपच्यून महाराज तुळेच्या रोग आणि शत्रुस्थानामध्ये वास्तव्य करून असल्यामुळे तुळेच्या व्यक्तींना असं वाटेल की मी आजारी आहे, भास होईल. ॲक्च्युली काही नसतं. जेव्हा नेपच्यूनसारखा पॅरासायटिक ग्रह, भासयुक्त ग्रह रोग आणि शत्रुस्थानामध्ये येतो, तर रोगाचा भास करतो. तुळ राशीच्या व्यक्तींना असं वाटत असेल जाणून मी आजारी आहे का, परंतु टेस्ट केली तर काहीच आजार पण नसतो. तर त्यांनी तुळ राशीच्या व्यक्तींनी या गोष्टी समजून घ्याव्या. कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह फिलिंगमध्ये अडकू नये. कुठल्याही प्रकारे तुमची तब्येत ठीक आहे, गुरु महाराज आणि बाकीचे ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहे. तर काही अष्टम स्थानामध्ये तुळेच्या हर्षल महाराज बसलेले आहेत. घाईघाईनी चालू नका, घाईघाईनी जिना उतरू नका, घाईघाईत फास्ट गाडी चालवू नका. छोटा मोठा अपघात हर्षल महाराज घडवून आणण्याची त्यांची पावर आहे. तर आपण या गोष्टीची प्रिकॉशन्स तुळा राशीने घेतली पाहिजे. ही झाली तुळ रास. बाकी तुळ राशीचा लाभस्थानामध्ये केतू आहे, पंचम स्थानामध्ये राहूचं भ्रमण होत आहे. त्यामुळे मित्रमंडळींकडून फसवणूक होण्याचा योग आहे. कुठेही काही इन्व्हेस्टमेंट करताना फार सावधगिरी बाळगा. कोणालाही जामीन राहू नका, कोणालाही पैसे उधार देऊ नका. दिलेत तर ते पैसे परत मिळण्याची संभावना संपते. असं सध्या तुळ राशीचं हे पुढचं वर्ष संमिश्र उत्तम आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी आपला मंगळ आहे. तर जसा मेष राशीचा स्वामी मंगळ, तशी मंगळाचे 2 राशी, वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे. आता वृश्चिक रास ह्याच्यामध्ये 2 टोकाचं व्यक्तिमत्व आलं. एक तर खूप चांगले असतात वृश्चिक, नाही तर खूप वाईट असतात. एक तर खूप पॉझिटिव्ह, नाही तर खूप एक तर जबरदस्त हळवे, एक ठिकाणी खूप प्रेम आणि एका ठिकाणी खूप क्रूर, असे वृश्चिक राशीचे व्यक्ती असतात. मात्र आपण त्यांच्या वाटेला गेलो तर ते डंख मारणार म्हणजे अतिशय, म्हणजे काय म्हणतात त्याला, चाणाक्ष आणि खतरनाक रास म्हणता येईल सर्व राशींमध्ये. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे पुढचं वर्ष कसं जाईल? वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानामधून गेले वर्षभर 10 महिने गुरुचं भ्रमण होतं. गुरु काय अनुकूल नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी झाल्या असतील. काही लोकांना, वृश्चिक राशीच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पोटाचं ऑपरेशनचे बारीक सारीक जखम होण्याचे योग आले असतील. परंतु आता ते 10 महिने वर्ष संपत. अजून फक्त आता 2 ते 2 महिने आहेत. त्यानंतर राशीच्या भाग्यस्थानामध्ये गुरुचं भ्रमण होणार आहे.
तर गेले 10 महिने 11 महिने की पुढचे अजून 1-2 महिने जे काय वृश्चिक राशीला जे काय मनाच्या विरुद्ध घटना, अपमानास्पद परिस्थिती किंवा नको असलेली मनस्थिती, मन उदास, डिप्रेशन, म्हणजे काही कारण नसताना दुःख आणि टेन्शन ह्या ताणतणावाला तोंड द्यावं लागलं होतं, तो पिरियड आता संपला. 2च महिन्यांनी गुरु महाराज भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतील. 360 डिग्रीमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांचं माइंडसेट, ॲटिट्यूड, फिलिंग्स नक्कीच चेंज होऊन खूप पॉझिटिव्ह होतील. भाग्यस्थानातून भ्रमण होणार आहे 13 महिने गुरुचं. त्यानंतर परत दशमस्थानातून भ्रमण होणार आहे, परत लाभस्थानातून भ्रमण होणार आहे. तर जून 2026 पासून पुढचे 39 महिने वृश्चिक राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी गुरु महाराजांकडून आहे. भाग्यस्थानामध्ये गुरु असल्यामुळे तीर्थयात्रेच्या ठिकाणी प्रवास होऊ शकतात. घरामध्ये, मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये शुभ कार्य होऊ शकतं. शुभ कार्याला उपस्थित राहू शकतात. धर्मस्थळी, तीर्थस्थळी यात्रा होऊ शकतात. नवीन ठिकाणी नवीन बिझनेस चालू करू शकतात. काही लोकांना दुसऱ्या परराज्यात, परराष्ट्रात जाण्याचा योग येऊ शकतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना. आणि तो जर असं काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी संधी आली तर जरूर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यांना भविष्यात त्यापासून भरपूर फायदा होईल. वृश्चिक राशीच्या दशमस्थानामध्ये केतू महाराज भ्रमण करून आहे. तर केतू महाराज म्हणजे काय की त्यांचं प्रिडिक्शन करणं खूप अवघड आहे. काही वेळेला अत्यंत शुभफलदायक, काही वेळेला अत्यंत अशुभफलदायक अशी त्यांचं फळं असतात. तर राशीच्या नोकरी, व्यवसाय, प्रोफेशन, करिअर, पिता या स्थानामध्ये केतू महाराज बसतात. तर या सर्व गोष्टींबद्दल त्या विलक्षण अनुभव, अशुभ अनुभव या व्यक्तींना, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येऊ शकतो. अर्थात वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे इतर ग्रहमान कसे आहे आणि वर्तमान काळातील त्यांच्यावर संस्कार आणि त्यांची कर्म कशी आहे याच्यावर सुद्धा केतू महाराजांचं फलित अवलंबून असतं. एखादा सज्जन माणूस आहे, सचोटीने वागतोय, त्यांच्यावर अन्याय करत नाही, लोकांना मदत करतोय, अशा लोकांना केतू महाराज खांद्यावर घेऊन नाचतात. त्यांच्यासाठी खूप अशुभ फलदायक होतं. या विरुद्ध जे लोक वागतात त्यांना निश्चितच केतू महाराजांचा ताडाखा बसू शकतो. काय होऊ शकतं? अष्टम स्थानामध्ये, दशमस्थानामध्ये, नोकरी, व्यवसाय, कर्मस्थानामध्ये केतू भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं केतू महाराज. तर वृश्चिक राशी, काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना केतू महाराज ताडाखा देऊ शकतात, फटका देऊ शकतात, नुकसान देऊ शकतात. काहींची नोकरी जाऊ शकते, काहींचा बिझनेस बंद पडू शकतो. पण ज्या सचोटीने वागणाऱ्या आहेत, ज्या धार्मिक आहेत, ज्या सत्संगाला बसतात, ज्या उपासना करतात, साधना करतात, नामजप करतात, दानधर्म करतात, अशा व्यक्तींनी केतू महाराजांना घाबरण्याचं काही कारण. अशा व्यक्तींना केतू महाराज आणि डोक्यावर घेऊन ना जे काय हवं ते त्यांना प्राप्त होईल. अजिबात त्यांना घाबरण्याचं कारण. तर हे संमिश्र असं केतू महाराज जे आहे ते वृश्चिक राशीचे जातकांना संमिश्र शुभ-अशुभ फळं देतील. त्यानंतर वृश्चिक राशीच्या विवाह स्थानामध्ये हर्षल महाराज बरेच वर्ष ठाणामागे आहे. हर्षलची पूर्ण दृष्टी आत्मा, शरीर आणि मनाच्या स्थानावर असल्याने डोकं भयंकर चालतं. वृश्चिक राशी शार्प होणार, त्यांचं IQ लेवल वाढणार, हजरजबाबीपणा वाढणार, त्यानंतर विनोदवृत्ती वाढणार, अतिशय अचूक निर्णय घेऊ शकतात. कुठली टीम मॅच जिंकेल याचं प्रिडिक्शन अचूक हे व्यक्ती करू शकतात हर्षल महाराज. हर्षल महाराज हे जिथे सायन्स संपतं तिथे हर्षल महाराजांचं बुद्धिमत्ता चालू, त्यांचं लॉजिक, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे अंदाज हे अचूक असतात. असे हर्षल महाराज विवाह स्थानामध्ये बसल्यामुळे अचानक वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं अचानक पत्नीबरोबर भांडण, अचानक काय म्हणतात त्याला कॉम्प्रोमाइज, अचानक डिवोर्सपर्यंत परिस्थिती, अचानक रुसवा फुगवा असं होऊ शकतं. संबंध दुरावू शकतात अचानक. वृश्चिक राशीमधून वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या विवाह स्थानातून हर्षलचा प्रमाण. हा हर्षल काही लोकांना, वृश्चिक राशीच्या काही जातकांना परमनंटली मायग्रेशन म्हणजे कायमस्वरूपी परदेशात जाऊन राहण्याचे योग हा हर्षल आणू शकतो. अकस्मात प्रवास लांबचा, ध्यानीमनी नसताना कंपनीकडून अकस्मात परदेशात पाठवणे ट्रेनिंगसाठी, अकस्मात परदेशात नोकरी लागणे, या गोष्टी घडू शकतात. मोठ्या घडामोडी लाईफमध्ये घडू शकतात. शहर, राज्य बदलू शकतं, राहण्याचं ठिकाण बदलू शकतं, त्यांचे जे काही संस्कार आहेत हे बदलू शकतात, खूप नॉलेज गेन करू शकतात हे लोक. असं हे सप्तम स्थानातल्या हर्षलचं वृश्चिक राशीला मिळणारं फळ आहे. राशीच्या पंचम स्थानामध्ये शनी आणि नेप्ट्यूनचं भ्रमण. आता हे जे काय लांब लांबचे ग्रह आहेत, आता मंगळ, बुध, शुक्र, चंद्र, रवी हे ग्रह एक दीड महिन्यामध्ये राशी बदलतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपण काय बोलत नाही आहोत. जे आता जो ग्रह तर गुरु महाराज 13 महिने एका राशीत असतात, शनी महाराज 2.5 वर्ष, हर्षल 7 वर्ष, नेप्च्यून 14 वर्ष आणि प्लुटो 21 वर्ष एका राशीत असतात. तर त्या स्थानामध्ये ते बसतात, त्या राशीने ते काय काय येते याच्याबद्दल आपला आता सध्या पॉडकास्ट चालू आहे, त्याचा काय प्रभाव पडेल
बाकीचे काय रवी बुध शुक्र चंद्र हे एक एक दीड महिने आपली स्थानं बदलत असतात, त्यांना त्यानुसार तात्कालिक घटना घडत असतात. तर वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये शनीचं भ्रमण चालू आहे. त्याच्यामुळे संतती वियोग म्हणजे संतती तुमचे नोकरी व्यवसाय शिक्षणासाठी तुमच्यापासून लांब हा एक योग आहे. संतती होण्याला विलंब, संततीच्या मॅरेज करिअरला होणारा विलंब हे सगळं शनी महाराज दाखवतात. तुमची बुद्धी चाणाक्ष होईल. त्यानंतर अजून काही नवीन ट्रेनिंग, नवीन कोर्स, त्यानंतर नवीन शिक्षण वगैरे घेण्याचा वृश्चिक राशीच्या स्टुडंटना योग आहे. जे लोक करिअरमध्ये आहेत, नोकरीमध्ये आहेत, त्यांना कंपनीकडून ट्रेनिंगला पाठवण्याचा योग आहे. काही लोकांना वकिली क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांना अतिशय चांगली फळं मिळतील. वृश्चिक राशीच्या वकिलांना या वर्षभरामध्ये भरपूर त्यांचा बिझनेस होईल, त्यांचं इन्कम होईल असं एकंदरीत आहे. चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू महाराजांचं भ्रमण आहे. राहू महाराज एका राशीमध्ये 18 महिने असतात. तर सध्या त्यांचं वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये कुंभ राशीतून त्यांचं भ्रमण चालू आहे. तर त्याचं काय फलित आहे, तर घरामध्ये भांडणं, फसवा फुगवा, अबोला, मिसअंडरस्टँडिंग या घटना होऊ शकतात. चुकीच्या वास्तूमध्ये हे वृश्चिक राशीचे जातक चुकीच्या वास्तूमध्ये वास्तुशास्त्रानुसार अत्यंत दूषित असलेल्या वास्तूमध्ये राहायला जाण्याचे यांचे योग येऊ शकतात. किंवा वास्तुदोष असलेली वास्तू यांना मिळू शकते, खरेदी करू शकतात, असं घर बांधू शकतात. असं एकंदरीत या राहू महाराजांचं कारकत्व आहे. जर वाहन असेल, वाहनासाठी खर्च करावा लागेल. घर असेल, रिपेअरिंग करावं लागेल किंवा प्रॉपर्टी संदर्भात काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही खर्च करावा लागेल. असं हे चतुर्थ स्थानातल्या राहूचं फलित आहे. काही जातकांना, वृश्चिक राशीच्या जातकांची मातेची तब्येत बिघडण्याचा, माता वियोग होण्याचा संभावना आहे वृश्चिक राशीच्या जातकांना. हे झालं वृश्चिक राशीचं. त्याच्या पुढची रास आहे धनुरास. गुरुची रास आहे. राशीचे स्वामी गुरु आहेत, जे सध्या राशीच्या विवाह स्थानामधून गेले 10 महिने भ्रमण करत होते. तर गेले 10 विवाह स्थानामध्येच आहेत. त्यामुळे विवाह बहुतांशी धनुराशीच्या ज्या व्यक्ती अडकलेल्या होत्या त्यांचे विवाह लांबलेला होते. त्यांचा विवाह गेल्या 10 महिन्यामध्ये झालेला असेल, होऊ शकतो, जमेल, मनासारखा जोडीदार मिळेल आणि वैवाहिक सौख्य त्यांचं उत्तम होईल. काही लोकांचे काय मिसअंडरस्टँडिंग असेल, धनुराशीच्या जातकांचं काही घटस्फोटापर्यंत वेळ गेलेली असेल, तर ती त्यांचं पॅचअप होऊन सुखाने संसार परत त्यांचा मार्गी लागू शकतो. हे विवाह स्थानातल्या गुरुचं भ्रमण आहे. तर विवाह स्थानातला गुरु आहे हा एक टेम्पररी तात्पुरता परदेश प्रवास दाखवतो की तात्कालिक कारणासाठी परदेश प्रवास. तर कशासाठी मग ॲज अ टुरिझम पर्पज काय नाही, तर बिझनेस पर्पज आणि नोकरी पर्पजसाठी धनुराशीच्या व्यक्ती परदेशात जाऊन परत येऊ शकतात. देशांतर्गत पण प्रवास होतील. काही धनुराशीच्या जातकांना पार्टनरशिपमध्ये, संयुक्तरित्या जॉईंट व्हेंचरमध्ये नवीन बिझनेस चालू करण्याचा योग आहे. चालू झाला असेल गेल्या 10 महिन्यात, पुढच्या 2 महिन्यामध्ये सुद्धा योग आहे. त्यानंतर धनुराशीच्या अष्टम स्थानामध्ये गुरु महाराजांचं भ्रमण आहे 13 महिने. तर धनुराशीच्या मृत्यूस्थान, अष्टम स्थान, जीवनसाथीचं धनस्थान असं हे अष्टम स्थान. अष्टम स्थानामध्ये गुरु उच्चित आहे. तर ज्या धनुराशीच्या अष्टम स्थानामध्ये गुरु भ्रमण आहे, तर धनुराशीच्या जातकांना त्यांना वारसा हक्काने संपत्तीचा ताबा मिळेल. काही लोकांना वारसा हक्काने वडिलोपार्जित प्रॉपर्ट्या, फ्लॅट, बंगले, गाड्या विकून धनलाभ होईल. म्हणजे धनलाभ असेल त्याची क्वांटिटी, व्हॉल्यूम मोठा असेल. काही लोकांना त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीपासून उत्पन्न चालू होईल. काही लोकांना अध्यात्माकडे ओढा वाढेल. काही लोकांचा मांसाहाराकडून शाकाहाराकडे कल वाढेल. बहुतांश लोकांचा कल वाढू शकतो. त्यानंतर काही लोक जे असतात समाजामध्ये की ज्यांना गुप्त खजिना वगैरे शोधण्याची आवड असते, त्याच्या मागे पडलेले असतात, तर असे जे काही धनुराशीचे व्यक्ती जर या क्षेत्रामध्ये असतील तर त्यांना निश्चितच त्यांनी हे 13 महिन्यात याच्यामध्ये त्यांना काहीतरी जॅकपॉट लागू शकतो असं एक म्हणता येईल धनुराशी. बाकी राशीच्या रोग आणि शत्रुस्थानामध्ये हर्षल महाराजांचं भ्रमण आहे. तर हर्षल काय करतात, रोग आणि शत्रुस्थानामधून हर्षल आहे. विक्षिप्त ग्रह आहे, चंचल ग्रह आहे. जे हर्षल जे आहे हा उलटा फिरतो आणि घरंगळत फिरतो. स्वतःच्या अक्षाभोवती तो नीट फिरत नाही, तसा घरंगळत, बॉल कसा घरंगळत जातो तसा तो घरंगळत फिरतो आणि उलटा फिरतो. तर हर्षलची जी कारकत्व असतात अत्यंत म्हणजे काय अनाकलनीय. तर रोग आणि शत्रुस्थानामध्ये हर्षल आहे. तर मग त्याने काय होऊ शकतं, अचानक असा एखाद्या डोकेदुखी उद्भवेल, अचानक पोटात दुखायला लागेल किंवा अचानक होईल.
आणि डॉक्टरकडे जाईपर्यंत ते बरं सुद्धा होतं. किंवा बऱ्याच वेळेला नुसता भास असतो, रोग नसतो किंवा लक्षणं दिसतात, पण जेव्हा आपण टेस्ट घेतो त्या टेस्टमध्ये काहीच दिसून येत नाही. ते सर्व निर्माण करण्याचं, भास निर्माण करण्याचं आणि फिलिंग निर्माण करण्याचं काम रोग आणि शत्रुस्थानातले हर्षल महाराज. तसं हे धनुराशीच्या व्यक्तींना काही वेळा वाटू शकतं. आता बरेच वर्ष हर्षल महाराज तिथे 7 वर्ष आहेत, तर काही वेळेला होऊ शकतं, काही वेळेला होणारच नाही. काही बाकीच्या इतर ग्रहमानानुसार काही जातकांना याचा अनुभव येईल, काही जातकांचा अनुभव येणारही नाही. तर असं आहे. राशीच्या चतुर्थ स्थानामधून शनी आणि नेपच्यून आहेत. घराभोवताली एखादं देऊळ बांधण्याचे योग आहेत, घरामध्ये सुबक मूर्ती स्थापना करण्याचे योग आहेत. नेपच्यून आहे तिथे. घराभोवती जलाशय, त्यानंतर घराभोवती विहीर, घराभोवती बोरवेल करण्याचे या धनुराशीच्या जातकांना सध्या योग आहेत. त्यानंतर राशीच्या तृतीय स्थानामध्ये राहू महाराजांचं भ्रमण आहे. कॉन्फिडन्स वाढेल, ॲग्रेसिव्हनेस वाढेल, शॉर्ट टेम्पर्ड वाढेल. धनुराशीच्या व्यक्ती अगोदर शॉर्ट टेम्पर्ड असतात. त्या तृतीय स्थानातल्या राहूची भर पडली, आधी तेल ओतलं, राहू महाराज आक्रमक करतील. त्यांची बॉडी लँग्वेज आक्रमक होईल. भावना आणि विचारांवर, रागावर कंट्रोल राहणार नाही धनुराशीच्या व्यक्तींना. नंतर नातेवाईक लोक, शेजारी पाजारी, भाऊ बहीण यांच्याबरोबर भांडणं, मतभेद होऊ शकतात. असं हे धनुराशीच्या जातकांचं पुढे येणारं वर्ष आहे. भाग्यस्थानामध्ये केतू आहे. पूर्वजांचे, पितरांचे आशीर्वाद मिळतील. आता योग्य वेळ आहे धनुराशीच्या व्यक्तींना. भाग्यस्थानामध्ये केतू महाराज बसले, पितरांच्या स्थानामध्ये केतू महाराज बसले आहेत. ते येणाऱ्या पितृपंधरवड्यामध्ये धनुराशीच्या व्यक्तींनी त्या लाभ घ्यावा भाग्यस्थानातल्या केतूचा. आणि तर्पण, पिंडदान, श्राद्धविधी हा विधी केला तर धनुराशीच्या व्यक्तींना लाईफ टाईम फायदा होऊ शकतो आणि त्यांच्या अडचणी दूर होऊ शकतात. भाग्यस्थानातला केतू हा धनुराशीच्या व्यक्तींना अध्यात्माकडे घेऊन जाईल, सत्संगाकडे घेऊन जाईल. नाम जप, ध्यानधारणा, साधना या गोष्टींकडे धनुराशीचा व्यक्तींचा ओढा वर्षभर वाढणार आहे. असं या धनुराशींच्या व्यक्ती संमिश्र असं हे 2026-27 असं आहे. मकर रास. मकर राशी शनीची पहिली रास आहे. मकर राशीचा स्वामी शनी. मकरेचे हे लोक, मकर राशीचे जातक, हे तुम्हाला नेहमी आतल्याकडे दिसतात. ओपनली काही बोलत नाही, ऐकून घेतात सगळ्यांचं. धूर्तपणा असतो यांच्याकडे. समोरच्याला बोलता करतात, माहिती काढून घेतात. थोडेसे दांभिक असतात, मायावी असतात, दबा धरून बसतात, रिव्हेंजफुल असतात, घातक असतात, धोका देतात. त्यांच्यावर म्हणजे विश्वास ठेवणं म्हणजे सगळ्यांनी विचार करूनच त्यांच्यावर विश्वास ठेवावा. मकर राशीच्या व्यक्तीबरोबर शक्यतो कोणी पार्टनरशिप करू, कारण ते नंतर मग पार्टनरशिप तुटण्याचे, धोका मिळण्याची मकर राशीकडून संभावना असते. आता इतरत्र ग्रहमान पण कारणीभूत असतात. सगळ्याच मकर राशीच्या व्यक्तींना असं आपल्याला बोलता येणार नाही सरसकट, पण बहुतांशी असा त्यांचा कल असतो आणि त्यांची एक नॅचरली प्रवृत्ती असते त्याकडे. तर आता मकर राशीच्या पंचम स्थानामधून गुरु महाराजांचं भ्रमण होतं 10 महिने. मकर राशीच्या रोग आणि शत्रुस्थानामधून गुरु महाराजांचं भ्रमण होतं. तर रोगात वाढ, ऋणात वाढ, शत्रूमध्ये वाढ असं हे मकर राशीच्या व्यक्तींना हे गेले 10 महिने असा अनुभव आला. बारीक सारीक प्रकृतीच्या तक्रारी चालू होत्या. वयस्कर व्यक्तींना, काही व्यक्तींना फार मोठ्या आजारपणाला तोंड द्यावं लागलं असेल, तर हॉस्पिटलची वारी करावी लागली असेल, मेडिकलसाठी खर्च वाढला असेल, काही लोकांना गुप्त शत्रूंपासून त्रास झाला असेल मकर राशीच्या लोकांना, काही लोकांना कोर्ट कचेरीसाठी त्यांचा आर्थिक खर्च झाला असेल, मनस्ताप झाला असेल, वेळ खर्च पडला असेल, काहींना काही कारण नसताना उगीचच्या उगीच नसत्या गोष्टींमध्ये अडकले असतील, काही दोष नसताना. तर असं होतं ते आता सर्व आता जूनपासून मकर राशीच्या विवाह स्थानामध्ये गुरुचं महाराजांचं भ्रमण होणार. ते सगळ्या गोष्टी ज्या काय होत्या, कॉम्प्लिकेशन्स होते, गुंता होता, तो आता सुटत आला आणि सुटेल 2 महिन्यांमध्ये. हळूहळू गुरु महाराजांचा जेव्हा करकरतून भ्रमण होईल, सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि गुरु महाराज सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित तुमची गाडी वतनीवर आणतील. आता गुरु मकर राशीच्या विवाह स्थानामध्ये गुरु असणार आहे जून 2024 ते जुलै 2027. ही जी काय मकर राशीची माणसं जी काय ज्यांचे लग्न झालेले नसतील त्यांचे लग्न होतील, काहींना संतती प्राप्त होईल, काहींना नवीन बिझनेस खोलण्याची संधी मिळेल, काहींचा नवीन बिझनेस, नवीन शाखा ओपन होतील, काहींना एजन्सी मिळतील मकर राशीच्या जातकांना. त्यानंतर राशीच्या धनस्थानामध्ये राहू आहे, तर काहींना शेअर मार्केटपासून लाभ संभवतो, काहींना राहू धनस्थानामध्ये जी खाण्यापिण्याच्या तोंडाच्या स्थानामध्ये डेंटिस्टकडे जावं लागेल मकर राशीच्या व्यक्तींना,
केतू पडले अष्टम स्थानामध्ये. काही मकर राशीच्या लोकांना स्किनचे प्रॉब्लेम येऊ शकतात, ॲलर्जी येऊ शकते, ॲसिडिटी होऊ शकते. या सर्व गोष्टींबाबतीत मकर राशीने पुढच्या वर्षभरामध्ये काळजी घ्यावी. तर मकर राशीच्या तृतीय स्थानामध्ये शनी असल्यामुळे पराक्रमात वाढ होणार आहे, जनसंपर्कात वाढ होणार आहे, अनेक व्यक्ती संपर्कात येतील, पॉझिटिव्ह विचारसरणीवर आदान प्रदान होईल, बऱ्याच मिटिंगा, प्रवास करावे लागतील मकर राशीच्या लोकांना पुढील वर्षभरामध्ये. तृतीय स्थानातला शनी राजयोग देतो, तर प्रभाव वाढणार आहे, त्यांचं इम्प्रेशन वाढणार आहे, धंदा वाढणार आहे, नावलौकिक वाढणार आहे मकर राशीच्या लोकांचा. तर असंही मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष संमिश्र आणि काही क्षेत्रामध्ये उत्तम राहील. पुढची रास आहे कुंभ रास, राशीचक्रातील 11वी रास कुंभ. शनी महाराज हे त्याचे मालक आहेत. शनी महाराज शनी काय आहेत? न्यायदेवता आहेत. शनी काय आहेत? जज आहेत. जजमेंट जे आहे शनी महाराजांकडे आहे. तर कुंभ ही शनी महाराजांची आवडती रास. मकर ही स्वरास, कुंभ राशी ही आवडते. कुंभ राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास होत नाही, शनी महाराजांची आवडते. कुंभ राशीची माणसं उंच, त्यानंतर थोडेसे नास्तिक असतात, देवाधर्माकडे ओढा कमी असतो, सायन्सने चालतात, स्पिरिच्युअलिटीने चालत नाही. बाप दाखवणं तर श्राद्ध कर असं म्हणतात, पुरावा दाखव, सगळ्या गोष्टींमध्ये पुरावा मागतात. सर्व गोष्टींमध्ये सायन्सच्या कसोटीवर घासण्याचा प्रयत्न असतो. कुठल्याही गोष्टीवर ते डोळे मिळून विश्वास ठेवत नाही. एकदम प्रॅक्टिकल असतात, एकदम डाऊन टू अर्थ असतात, नम्रता असते अंगामध्ये, विलक्षण बुद्धिमत्ता असते. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांबरोबर ह्यांचं पटत नाही. अचाट बुद्धिमत्ता असते, उच्च विचारसरणी असते आणि शोध लावण्यामध्ये सायंटिस्ट लोकांमध्ये ही रास पुढे असते. बहुतांशी शोध लावणारे लोक, सायंटिस्ट लोक, ह्यांची जी बुद्धिमत्ता असते कुंभ राशीच्या व्यक्तींकडे असते. फक्त ह्यांचा एक दोष काय असतो, ते समाजामध्ये मिळून मिसळून राहत, जनसंपर्क वाढवत, एकटं राहण्याकडे कल असतो, निगेटिव्ह इमोशन, निगेटिव्ह फिलिंगमध्ये, डिप्रेशनमध्ये अडकतात. त्याच्यामुळे यांच्या लाईफमध्ये प्रगती होताना फार वेळ जातो आणि प्रयास करावा लागतात. त्यांना स्वतःला स्वतःला बदलवलं तरच यांच्या लाईफमध्ये हे होऊ शकतं. बाकी यांचे अचूक अंदाज असतात, कोणत्या मनात काय चाललं आहे, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, ती मनस्थिती कशी आहे हे ते अचूक ओळखतात. निवडणुकीमध्ये कुठला पक्षाला किती जागा मिळते असा कुंभ राशीचा कार्यकर्ता अचूक आपल्या नेत्याला सांगू शकतो. कुंभ राशीचा कार्यकर्ता असेल एखाद्या नेत्याचा तर त्या नेत्याला निश्चितच तो निवडणुकीमध्ये विजय म्हणून देऊ शकतो. एवढे आचाड बुद्धिमत्ता, कल्पकता, धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चेकमेट करण्याची अचाट बुद्धिमत्ता हे सगळे कुंभ राशींकडे असते. तर कुंभ राशीचं जर का क्रिकेट टीमचा कॅप्टन जर का कुंभ राशीचा असेल तर निश्चितच तो स्वतःच्या बुद्धिचातुर्याने सर्व परिस्थितीवर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या टीमसाठी तो विजय खेचून आणू शकतो वेगवेगळ्या व्यूहरचना. किंवा आता पूर्वी काळी जे काही राजे राजवाडे होते, ज्या कुंभ राशीची जी सेनापती असत ते आपल्या व्यूहचतुर्याने आपले राजाला विजय मिळवून देत असतात. तर अशी कुंभ राशी आपल्या बुद्धिचातुर्याने समाजामध्ये, बिझनेसमध्ये, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवताना दिसते बुद्धिचातुर्याने. तर ह्यांनी आपल्या स्वभावामध्ये थोडासा बदल केला तर फार मोठी मजल कुंभ राशीचे मारतात. परंतु हे नास्तिक असल्यामुळे ह्यांना हे लगेच नॅरो माइंडेड असतात नास्तिक असल्यामुळे, आणि डिप्रेशनमध्ये हे लोक मनाच्या विरुद्ध घटना घडत तिथं अडू शकतात. कारण ह्यांना स्पिरिच्युअलिटीचं सामर्थ्य नसतं, भित्रे असतात, नंतर स्वतःच्या गोष्टी इतरांबरोबर शेअर करत नाही. या गोष्टी त्यांनी टाळल्या तर निश्चितच त्यांचं लाईफ सुख समाधान आनंदात जाऊ शकतं. तर कुंभ राशीच्या प्रथम स्थानामधून राहू महाराज आणि विवाह स्थानातून केतू महाराजांचं भ्रमण आहे. फारशी का मनस्थिती राहू महाराज ठीक ठेवत नाही, स्ट्रेस लेवल वाढवतात, संघर्ष करतात, समाजामध्ये संघर्ष घडवून आणतात. त्यानंतर मिसअंडरस्टँडिंग होतं, काही कारण नसताना लोक दुरावतात, काही कारण नसताना भांडणं होतात. प्रथम स्थानात राहूचं भ्रमण चालू आहे. विवाह स्थानामधून कुंभ राशीच्या विवाह स्थानामधून केतू महाराज आहेत. पत्नीची, जीवनसाथीची, पतीची तब्येती बाबतीत कुरबुरी चालू होतील. त्यांच्या आजारपणाला तुम्हाला फेस करावं लागेल, त्यांना आधार द्यावा लागेल, मानसिक, शारीरिक. काही लोकांचं दिवसपर्यंत केस जाऊ शकते, जर रिलेशनशिप ब्रेक होऊ शकते, अशी संभावना कुंभ राशीच्या व्यक्तींची बनते. अर्थात इतरत्र ग्रहमान आणि विंशोत्तरी महादशा या गोष्टी पण ह्याच्यामध्ये विचार कराव्या लागतात. या अनुषंगाने ते सांगता येतात. तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये, कुंभेच्या चतुर्थ स्थानामध्ये हर्षल महाराजांचं भ्रमण आहे. तर घरामध्ये अचानक एखादी वस्तू नवीन येणे, विकत घेणे नवीन वस्तू, एखादी वस्तू अचानक तुटणे, एखादी वस्तू वॉरंटीच्या अगोदर बिघडणे, एखादी वस्तूला आग लागणे वगैरे असे प्रकार कुंभ राशीचं चतुर्थ स्थानातलं कुंभ
घडवून आणू शकतो. घरामध्ये छोटे मोठे अपघात होऊ शकतात. वाहनाला सुद्धा अपघात होऊ शकतात. तर आता वृश्चिक कुंभ राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना थोडंसं हळू चालवावं, सतर्कतेने चालवावं, घाईघाईत चालू नये वगैरे या गोष्टीसाठी कुंभ राशीच्या व्यक्तींनी सावध व्हायला पाहिजे. कुंभ राशीच्या पंचम स्थानामधून गुरु महाराजांचं भ्रमण गेले 10 महिने चालू होतं. संततीविषयक शुभफळं मिळाली असतील गेल्या 10 महिन्यामध्ये. संततीच्या प्रगतीची बातमी मिळाली असेल. काहींना नवीन संततीची बातमी, शुभ बातमी मिळाली असेल. काहींना संततीची प्रगती बघायला मिळेल. काही लोकांच्या संततीची लग्न होतील, नोकरी लागेल, करिअर लागेल. असं संततीच्या बाबतीत पत्रिका अतिशय उत्तम होती. तर गेले 10 महिने कुंभ राशीच्या. आता राशीच्या रोग ऋण शत्रुस्थानामध्ये गुरु महाराजांचं भ्रमण होणार आहे 13 महिने जूनपासून. तर रोग ऋण शत्रुस्थानामध्ये गुरु महाराज आहेत, परंतु उच्चीचे आहेत. त्याच्यामुळे फारसं काही घराण्याचं कारण उच्चीचे असल्यामुळे फारसं काय ते तुम्हाला त्रास देणार किंवा फारसं काय शत्रुत्व वाढवणार नाही किंवा फारसं काय तुम्हाला मेडिकल, हॉस्पिटल, कोर्ट कचेरी आणि काय तोंड द्यावं लागणार नाही. तुम्ही थोडेसे उपाय केलेत गुरुचे, जे काही शत्रू आहेत तुमचे मित्र होऊन जाते. थोडंसं एक्सरसाइज केलं, डाएट फॉलो केलात तर कुठलाही रोग तुम्हाला हे होणार नाही, त्रास होणार नाही कुठला रोगात. काही कुंभ राशीच्या जातकांचं या वर्षभरामध्ये वजन वाढण्याचा योग, त्यानंतर जंक फूड खाऊन तब्येत बिघडण्याचा योग. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. खर्चात वाढ होण्याची संभावना आहे. कधीतरी कोणासाठी, स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ हे गुरु महाराज आणू शकतात. त्याच्यात तुम्हाला फारसा काय मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास काय होणार नाही. तर कुंभेच्या धनस्थानामध्ये शनी महाराज बसलेत. कुंभेची 7.5 आता शेवट 40 वर्षाचा टप्पा चालू आहे. पण कुंभ राशी शनी महाराजांची स्वर असल्यामुळे ही शेवट 40 वर्षाचा जो टप्पा आहे हा राशीसाठी लाभदायक आहे. आता शनी महाराज भरपूर देऊन जाणार. अर्थात गेल्या 7.5 गेल्या 5 वर्षामध्ये तर शेवट 2.5 वर्षाचा टप्पा चालू आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी वर्तन केलं, कशा पद्धतीने तुम्ही विचार केला, कशा पद्धतीने तुम्ही व्यवहार केला, त्याच्यावर पण डिपेंड आहे. शनी महाराज कितपत तुम्हाला साथ देतील का तुमच्या विरोधात जातील हे डिपेंड आहे. तर धनस्थानामध्ये शनी महाराज मीन राशीत असल्यामुळे निश्चितच धनामध्ये वाढ होणार. ते 7.5 काय आर्थिक नुकसान झालं असेल ते भरवून काढण्याचं काम शनी महाराज करतात. काही लोक जे अत्यंत दानधर्म करणारे वगैरे असतात, लोकांना मदत करणारे लोक असतात, जनहिताची कामं करणारे लोक असतात, समाजसेवक असतात, ह्यांच्यासाठी तर ही शेवटचे 2.5 वर्ष कुंभेचे असे लोक जे आहेत 2.5 वर्ष तर 4 उंगल्या मी सरकार आहे. तर अगदी 7-8 पिढ्यांची सोय शनी महाराज अचानकपणे करू शकते. जेवढं सामर्थ्य शनी महाराजांकडे आहे तेवढं ते शुभ फळ कुंभ राशीला देऊ शकतात. राशीच्या विवाह स्थानामध्ये केतू आहे. पत्नीची काळजी घ्यावी लागेल. वाणीवर आणि खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल करावं लागेल, अन्यथा ॲसिडिटी, इंडायजेशन आणि वजन वाढण्याचे प्रकार होऊ शकतात. तर हे झालं कुंभ राशीचं. आता राशीचक्रातील सर्वात शेवटची राशी मीन राशी. मीन राशीचा स्वामी गुरु. माझ्या मते, माझ्या अभ्यासानुसार आजपर्यंत ज्या काही मीन राशीच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या, मीन राशीचे काही जातक माझ्याकडे पत्रिका बघायला आले, हस्तरेषा बघायला आले किंवा कुठल्या व्यवहारामधून किंवा कुठे नोकरी व्यवसायानिमित्त त्यांच्याशी मला संपर्क आला, त्या सगळ्यांचे मला अतिशय चांगले अनुभव आले. म्हणजे 12 राशींपैकी आहे ना सर्वात चांगली उत्तम रास म्हणजे मीन, असं माझं तरी वैयक्तिक मत. त्या अनुभवावरून अभ्यासात मीन राशीच्या व्यक्ती धार्मिक, सगळ्यांना मदत करणाऱ्या, कोणाचं दुःखानं बघवत नाही, स्वतःचं जेवण दुसरं देत, स्वतःचा डबा दुसरं देत, स्वतःचा घास दुसरं भरवत, स्वतः उपाशी राहतील पण दुसऱ्याला मदत करतील, दुसऱ्याला अन्नदान करतील, वस्त्रदान करतील. सगळ्या बाबतीत ते समाजसेवेमध्ये पुढे असतात, लोकांना मदत करण्यामध्ये पुढे असतात, अध्यात्मामध्ये पुढे असतात, अन्नदान, श्रमदान करण्यामध्ये हे लोक पुढे असतात, सत्संगामध्ये पुढे असतात, झोकून देऊन काम करतात. समाजहितासाठी झोकून देऊन काम करतात. समजा एखादं सोसायटीचे का समाजाचा एक कार्यक्रम आहे, तर तिथे जे काय लागेल, म्हणजे काय धनदान, ज्ञानदान, श्रमदान या सगळ्या गोष्टींची त्यांची मानसिक, शारीरिक, आर्थिक तयारी असते आणि ते आपला वाटा पूर्णपणे उचलतात. ते स्वार्थीपणे यांच्याकडे कमी असतं. दिलदार असतात परंतु अतिशय चंचल, एका जागी स्वस्थ बसू शकत नाही आणि पटकन षडविकारांमध्ये अडकतात, पटकन हवेमध्ये अडकतात, शॉर्ट लाभामध्ये अडकून फजिगत होण्याची संभावना असते. मीन राशी धार्मिक असतात,
गुरु महाराजांची आवडती रास आहे. मीन रास शुक्राची उच्च रास आहे. इतर ग्रहमान जर का अनुकूल असेल तर मीन राशीच्या व्यक्ती अतिशय चांगलं जीवन, आनंदीदायक जीवन जगतात आणि त्यांची कर्मच चांगले असल्यामुळे नशिबाशी त्यांना सुद्धा उत्तम साधना मीन राशीचे. हे लोक कोणत्या इतर ग्रहमान जर का अनुकूल असेल ते लोक कोणत्या अध्यात्मात जगतात आणि सतत शुभ कर्मांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. वाणी चांगली असते त्यांची, त्याच्यामुळे ह्यांना लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. आणि त्याच्यामुळे शुक्राची तर आवडती रास असल्यामुळे जर हे सगळे ग्रहमान आणि कर्म जर का चांगले असतील तर शुक्र महाराजांना भरभरून देतात. ऐश्वर्य, संपत्ती, पैसा मीन राशीच्या व्यक्तींना भरपूर मिळू शकतो. फक्त या व्यक्ती थोड्या भोळ्या भाबड्या पटकन दुसरा विश्वास ठेवणारा असल्यामुळे खूप वेळा यांची समाजामध्ये फसगत होताना दिसते. मीन राशीच्या व्यक्ती वजन वाढलेलं असू शकतं आणि एका जागी एका दगडावर पाय नसल्यामुळे फार प्रगतीचा पल्ला गाठता येत नाही आणि चंचल असतात. एका जागी टिकू शकत नाही, एका नोकरीमध्ये एका बिझनेसमध्ये टिकू शकत नाही. अर्थात इतर ग्रहमान पण त्यांचे चेक करावे लागतात. आता मीन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये गेले 10 महिने गुरु होती. प्रॉपर्टी विकत घेतली असू शकते किंवा 2-3 महिन्यामध्ये प्रॉपर्टी संदर्भात एखाद्या डील होऊ शकते, पैसे येऊ शकतात, प्रॉपर्टी रेंटवर देऊ शकतात. एखाद्या प्रॉपर्टीचं कोर्ट कचेरी चालू असेल ते मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होऊ शकते. त्यानंतर आईवडिलांची सहवास लाभू शकतो, त्यांचे थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभू शकतात. नवीन वाहन 4 व्हीलर घेऊ शकतात, त्या जुनी दुचाकी वाहन आहे ती विकून नवीन घेऊ शकतात. असे या मीन राशीच्या व्यक्तींना योग आहेत. त्यानंतर योग होते आहेत. आता राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरुचं भ्रमण चालू होणार आहे जूनपासून. तर मीनेच्या पंचम स्थानामधून गुरुचं भ्रमण चालू होत असल्यामुळे उच्चीच्या गुरुचं, त्यामुळे मीन राशीच्या जातकांना, तरुण जातकांना संततीचा लाभ होईल. काही लोकांना शेअर मार्केटमध्ये लाभ होईल, काही लोकांना कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यातून त्यांना लाभ होईल. उपासनेचं स्थान आहे. मीन राशीच्या व्यक्ती या वर्षभरामध्ये सत्संगाला जाऊन साधना, उपासना, नामजपकडे यांचा ओढा वाढेल, करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना मन रमेल त्यांचं, तर त्यांना यश येईल. पंचम स्थान मित्रमंडळींचं आहे. काही लांब लांबचे मित्र भेटतील, लहानपणीचे मित्र काही लोकांना भेटतील, गेट टुगेदर होऊ शकतं. पंचम स्थान हे सल्ला देण्याचं स्थान आहे. काही लोकांना सल्ला देण्यासाठी, स्पीच देण्यासाठी कुठे आमंत्रण येतील मीन राशीच्या व्यक्तींना. कारण पंचम स्थान हे कन्सल्टेशनचं पण स्थान आहे. पंचम स्थानामध्ये गुरु असल्यामुळे स्पिरिच्युअलिटी वाढेल, त्यांचं अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युशन पॉवर हे मीन राशीच्या लोकांचं गेल्या वर्षभरामध्ये वाढू शकतं. त्यानंतर केतू महाराज बसलेत मीनेच्या रोग आणि शत्रू स्थानामध्ये. तर स्किनचा प्रॉब्लेम, हीटचा प्रॉब्लेम, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम, ॲलर्जीचा प्रॉब्लेम, इंडायजेशनचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. अर्थात इतरत्र ग्रहमान आणि जातकाचं खाण्यापिण्याच्या सवयी ह्याच्यावर सुद्धा हे डिपेंड आहे. पण तशी परिस्थिती आहे. छोट्या मोठ्या आजार पण डोकं वर काढतील, असं वारंवार होत राहील. काही जातकांना हॉस्पिटलच्या वाऱ्या पण कराव्या लागतील. केतू महाराज प्राणघातक नसणार आहे, म्हणून तो भास आणि उगीच्या उगीच डोके दूर आणि असं हे केतू महाराजांचं कारकत्व आहे. प्रथम स्थानामध्ये शनी, नेपच्यून बसलेले आहेत. तर मीन राशीच्या व्यक्तींचं इंट्युशन पॉवर वाढलेलं आहे. नेपच्यून हा पॅरासायटिक ग्रह आहे, जे सायन्सच्या आणि मानवी बुद्धीच्या आणि आकलनाच्या पलीकडे आहे, ते नेपच्यून महाराज दाखवतो. तर नेपच्यून जो आहे हा यांच्या मीन राशीच्या आत्मा, शरीर आणि मनाच्या स्थानामध्ये सध्या वाचतो. तर काय होईल, तर काही जे साधक जे आहेत मीन राशीचे, ज्यांच्या प्रथम स्थानात नेपच्यून आहे, त्यांचे इंट्युशन पॉवर वाढू शकतं. त्यांचं थर्ड आय चक्र ॲक्टिवेट होऊ शकतं, ओपन होऊ शकतं. आणि काही कुंडलिनी शक्ती ॲक्टिवेट होऊ शकते. काही लोकांना याचं जाणीव होईल, काही लोकांना जाणीव होणार, काही लोकांना सूचक स्वप्न पडतील, काही मीन जातीच्या लोकांना पुढे घडणाऱ्या घटनांचा अचूक अंदाज येईल. त्यांचे कुठली टीम मॅच जिंकणार आहे हे त्यांचे अंदाज अचूक ठरतील. कोणाच्या मनात काय आहे हे त्यांना पटकन ओळखता येतं, कारण प्रथम स्थानामधून मनाच्या स्थानामध्ये नेपच्यून येतात. तर हे दुसऱ्यांच्या मनातल्या भावना, इच्छा हे पकडू शकतात. त्यांचं माइंड हे जास्त सेन्सिटिव्ह असतं. नेपच्यून जर प्रथम स्थानातून भ्रमण करतो आणि जात्याच मीन राशी जलरास आहे, सेन्सिटिव्हिटी जास्त आहे. मीन राशीच्या लोकांनी स्वतःचा ऑरा हे वारंवार ग्राउंडिंग करणं, स्वतःचा ऑरा क्लीन करणं आणि चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं हे गरजेचं आहे. आणि मीन राशीचे व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे जर एस टीतून ट्रेनमधून प्रवास करत आहेत आणि त्यांच्या बाजूला जर का एखादा आजारी माणूस वगैरे बसला असेल तर त्याची निगेटिव्हिटी पटकन कॅच करतात. हॉस्पिटलमध्ये गेले तिथलं डॅम्प एनर्जी, डल एनर्जी लगेच त्यांचा ऑरा बिघडवून टाकते, लगेच ते
डिप्रेशनमध्ये जातात किंवा घरी येऊन त्यांना झोपावं लागतं किंवा लगेच त्यांना असं हे डम फील होत आहे, निगेटिव्ह फील होतं. त्यानंतर आजूबाजूला कुठे भांडण चालू असेल तर मीन राशीच्या व्यक्तीने थांबू नये. मीन राशीच्या व्यक्तीवर लगेच त्याचा परिणाम होतो. त्यांचं हे मोठी लोकं असतात, सेन्सिटिव्ह लोकं असतात, हळवे असतात. सगळ्यात म्हणजे जास्त रडणारी रास ही म्हणजे मीन रास. कोणाच्यावरही अन्याय करणार नाही, अन्याय सहन करणारी रास मीन रास. ते डोळे मिटून मीन राशीच्या व्यक्तीवर विवाह करायचा. मीन राशीच्या व्यक्ती दुसऱ्यांची सेवा करतात, झोपून देतात, निस्वार्थीपणाने राहतात. त्याच्यामुळे मीन राशीच्या व्यक्तीवर कोणीही विवाह केला तर तो फलदायक होतो. आता अर्थात इतरत्र ग्रहमान पण चेक करावं लागतात, बघावं लागतात कारकत्व, पण बहुतांशी असा अनुभव असेल. तर मीन राशीच्या व्यक्तींबरोबर तुम्ही पार्टनरशिप व्यवहार करू शकता, त्यांच्यावर बहुतांशी वेळ विश्वास ठेवू शकतात आणि मीन राशीच्या व्यक्ती विश्वासाला जागतात, त्यांचा विश्वासघात करत नाही. कारण गुरुची रास आहे, स्पिरिच्युअल रास आहे, अध्यात्माकडे ओढा असतो. हे लोक काही वेळेला अशी त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती होते की ते मांसाहाराकडून शाकाहाराकडे वळतात. काही लोक सगळी संपत्ती न्यूट्रल होऊन वैराग्याकडे त्यांचं मन लागतं. असे मीन राशीच्या व्यक्तीचं कारक असतं. तर हर्षल पण आहे तृतीय स्थानामध्ये. तर भावा बहिणींची वारंवार भेट, त्यांचं सहवास लाभेल, त्यांच्याकडून बातम्या चांगल्या येतील, पटकन छोटे मोठे प्रवास होईल, भरपूर प्रवास करावे लागतील, नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त वारंवार प्रवास करावे लागतील, तीर्थस्थळी पण यांचे प्रवास होतील, अचानक प्रवास होतील ध्यानीमनी नसताना. असं हे मीन रास आहे. पुढचं वर्ष अतिशय चांगलं आहे. मीन राशीच्या व्यक्तींना फक्त तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल करावं लागेल. या गोष्टी मीन राशीच्या व्यक्तींना आहेत. तर हे आजचं आपलं होतं, आजचं पुढच्या वर्षभरातलं, गेल्या पुढच्या 12 ते 13-15 महिन्यांचं राशी भविष्य सर्व राशी.